कारण इथं कोणाचा एकट्याचा फायदा नाही किंवा इथं कोणी एक जण मोठं होणार नाही. घराघरातले मराठींचे पेरे इथे मोठे होणार आहे. म्हणून ह्या लढाईत आता सगळ्यांनी उभा राहायचं. कारण मुंबईला हे शेवटचं आंदोलन आरपारची लढाई. आता आरक्षण घेऊनच माघारी फिरायचं. त्यामुळे घराघरातल्या माणसानं याच्यात सहभागी व्हा. कोणीही मागे राहू नका. तुम्ही मागे राहिलात तर तुमच्या पोरांचं वाटलं तुमच्या हाताने होणार हे लक्षात ठेवा. कारण आता जास्तीचं बोलायला जी आरक्षणात काही राहिलं नाही. इथून पाठीमागे अनेक गोष्टी समजून सांगावं लागायचं. गायकवाड कमिशन पासून सगळे समिती आपल्याला समजून सांगायला लागायचं. आता आंदोलन खूप पुढे गेलं. आता आंदोलन विजयाच्या जवळ येऊन थांबलं. त्यामुळे आता सांगायची बाकीची गरज नाही. आता फक्त जनतेचा राहता पाहिजे. मुंगासारखे मराठी दिसले पाहिजे. अंतरावलीत कसे दिसले होते? कोणत्या बांधावर नसते मराठीच होते. कोणकडे बघा 20 किलोमीटरवर मराठीत बांध सुद्धा मिळते काही इतके मराठी होते. मग यांना कळाले मराठी बेकार. तेव्हापासून सरकार कामाला लागलं. आता नुसतं मुंबईला यायचं म्हणलं आणि इतके टेन्शन मध्ये आले ते मराठीच्या पेर म्हणतात आम्हाला ये म्हणून बघायचं. आता कोण वाटतं ये म्हणून बघायचं म्हणलं फॅनवर बसून ये म्हणायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.